गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी, प्रोग्रॅम प्रोड्युसर डॉक्टर विनोद शहा आणि गणेश डावळे, निर्मिती आधीश पायगुडे, स्टुडिओ एल्कॉम पुणे, ध्वनिमुद्रण मुकुंद फडकले. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. नमस्कार, मी डॉक्टर अविनाश भोंडवे. मागील भागामध्ये आपण वृद्धांच्या शारीरिक समस्यांबद्दल बोललो. पण आरोग्यामध्ये शारीरिक आरोग्य जसं महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे मानसिक आणि सामाजिक आरोग्यसुद्धा महत्त्वाचं असतं. कारण आरोग्याच्या व्याख्यातच हे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याचा समावेश होत असतो. आता मानसिक आरोग्यामध्ये जे आपण म्हणतो त्यामध्ये काही गोष्टी मानसिक असतात, काही बौद्धिक असतात, काही मेंदूच्या कार्याशी संबंधित असतात. आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृद्धत्वामध्ये झोप कमी होते. जर आपल्याला साधारणतः 7.5-8 तास ही तरुण वयामध्ये किंवा प्रौढावस्थेमध्ये झोपेची गरज असते, परंतु वृद्धापकाळामध्ये शरीराची हालचाल कमी होत असल्यामुळं, शरीराची झीज जास्ती होत असल्यामुळं झोप कमी होते आणि त्यामुळं झोपेबद्दल आपण काळजी घ्यावी लागते. झोप जर पूर्णच कमी झाली तर त्यासाठी वैद्यकीय सल्ला घेऊन काही औषधंही चालू करावी लागतात. झोप होऊ नये, झोप व्यवस्थित व्हावी, झोपमोड होऊ नये यासाठीही काळजी घ्यावी लागते. त्यासाठी विशेष करून हे जे मोबाईलचं किंवा संगणकांचं, टेलिव्हिजनचं रात्री बघणं हे बंद ठेवावं लागतं. त्याचप्रमाणे नियमित व्यायाम करावा किंवा संध्याकाळी जेवण झाल्यानंतर काही शतपावली करावी, फिरून यावं. वृद्धत्वामध्ये भूकही कमी होते. शरीराची जी गरज असते, शरीराच्या जी उष्मांकांची गरज असते ती कमी असल्यामुळं शरीराला साहजिकच आहाराची किंवा आहारातल्या घटकांची गरज कमी असते आणि त्यामुळं भूकही कमी होते. ही भूक जरी कमी झाली तरी आहार जो आहे हा समतोलच असला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये पिष्टमय पदार्थ, प्रोटीन्स आणि प्रथिनं ही योग्य प्रमाणात हवीत. योग्य ती जीवनसत्व, दूध ह्या गोष्टीसुद्धा आपण घ्यायलाच पाहिजेत. याबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूक कमी झाल्यामुळं हा थकवा येत जातो. एकतर वयोमानामुळं आपलं शरीरामध्ये थकवा येतो, त्याचबरोबर अन्न ग्रहण कमी झाल्यामुळंही थकवा येत जातो. वृद्धापकाळामध्ये जे मानसिक किंवा बौद्धिक गोष्टींवर परिणाम होतो त्यामध्ये स्मृती किंवा स्मरणशक्ती कमी होणं हा एक प्रकार असतो. यामध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये जी स्मृती कमी होते ती स्मृतीचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे दीर्घकालीन स्मृती आणि एक म्हणजे आत्ता घडून गेलेली स्मृती. वृद्धापकाळामध्ये साधारणतः पूर्वीच्या गोष्टी छान आठवतात. 50 वर्षापूर्वी घडलेली घटना जशीच्या तशी सांगता येते, परंतु आत्ता घराला जाताना कुलूप लावलं का किंवा बाथरूमचा लाईट बंद केला का ह्या गोष्टी विसरल्या जातात किंवा नक्की गाडीच्या किल्ल्या कुठं ठेवल्या, घराच्या किल्ल्या कुठं ठेवल्या हे आठवत नाही. समोर आलेल्या माणसाचंही नाव आठवत नाही. तर हा जो असतो हा स्मृतिभ्रंश हा मेंदूच्या काही थरांचे झीज झाल्यामुळं होत असतो. त्यामुळे त्यात फारसं विशेष नसतं. परंतु यामध्ये जर आपण विशेष जर बौद्धिक काही गोष्टी केल्या, कोडी सोडवणं किंवा शब्दकोडी सोडवणं अशा गोष्टींवर जर आपण लक्ष दिलं, मेडिटेशन जर केलं तर स्मृतीचा जो ऱ्हास असतो हा कमी होतो आणि स्मृती आपली चांगली होऊ शकते. यामध्ये विशेष महत्त्वाची गोष्ट स्मृतिभ्रंश जर मोठ्या प्रमाणात झाला तर अल्झायमरसारखा आजार उद्भवतो की ज्यामध्ये पूर्णपणे स्मृती नष्ट होते. त्या व्यक्तीला हेही कळत नाही की नक्की आपण आत्ता कुठं आलो आहे, आपलं नाव काय आहे, आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारच्या घटना घडू शकतात. या वयामध्ये आणखीन एक महत्त्वाचा आणि जगात खूप मोठ्या प्रमाणात दिसून येणारा आजार म्हणजे पार्किन्सन्स डिसीज किंवा कंपवात.
आपल्या शरीराचे जे स्नायू असतात आणि मज्जातंतू असतात त्यांच्यामध्ये बदल घडल्यामुळे हाताला, अंगाला एक प्रकारची थरकाप येते. हा जो कंप असतो हा कमी नसतो, हा बऱ्यापैकी असतो. त्यामुळे त्या व्यक्तीला रोजची कामंसुद्धा करणं शक्य होत नाही. म्हणजे जेवताना हात एवढा थरथरतो की त्याला तो तोंडापाशी नेता येत नाही. चमचा हातात धरला तर तो घास आपल्याला घेता येत नाही. पाण्याचा ग्लास धरला तर तो थरथरून सांडतो. चहाचा कपसुद्धा अशा प्रकारे सांडू शकतो. शर्टाची बटन लावणं किंवा आपली सही करणं ह्या गोष्टीसुद्धा अशक्य होतात. यावरही काही औषधं आहेत आणि त्याचाही उपयोग होऊ शकतो. त्याच्यामुळे असा कंपवात दिसल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा लागतो, कारण हा वृद्धापकाळामध्ये उद्भवणारा आजार आहे. मानसिक आजाराबद्दल जर आपण म्हणलं तर चिंताविकार हा एक मोठा प्रश्न असतो. चिंता ही नेहमी आपल्या भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींच्या त्रासामुळं होते किंवा भविष्यात आता आपलं काय होईल, आपल्या कुटुंबाचं काय होईल याच्याबद्दलची चिंता असते त्यामध्ये होते. तर हा जो चिंताविकार आहे, हा चिंताविकार जर टाळायचा असेल तर मेडिटेशन किंवा ध्यानधारणा याची नक्कीच गरज असते आणि आहे त्यात समाधान मानणं आणि कुठल्याही गोष्टीची फिकीर न करणं या गोष्टींची गरज असते. कारण या चिंताविकारामधून नैराश्यसुद्धा उद्भवतं. नैराश्य उद्भवतं अशी व्यक्ती वृद्धापकाळामध्ये अनेकदा असं होतं की अनेकदा नवरा-बायको दोघंच राहतात. मुलं कामासाठी परगावी, परराज्यात, परदेशात निघून जातात. घर रिकामं राहतं. आपलं जे रोजचं काम असतं, व्यवसाय असतो, नोकरी असते, ती संपलेली असते. त्यामुळं काय करावं हा एक प्रश्न असतो. त्याच्यामुळं नैराश्य हे वृद्धापकाळात खूपच मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. हे जर नैराश्य टाळायचं असेल तर आपल्या वेळेचा विनियोग नीट करायला पाहिजे. आपलं रोजची जी दिनचर्या ही नीट आखली पाहिजे. यामध्ये छंद, अनेक छंद आपण जर बाळगले, मग त्याच्यामध्ये चित्रकला असेल, गायन असेल, गायन ऐकणं असेल, पुस्तकं वाचणं असेल, लिखाण असेल किंवा एखादी वेगळी काही कला असेल त्याचा आपण पाठपुरावा करावा. त्याचबरोबर कुत्रं फिरायला किंवा प्राणी फिरायला घेऊन जाणं, आपल्या नातवंडांना खेळवणं, त्याचबरोबर बागकाम करणं असे प्रकारचे छंदसुद्धा या काळामध्ये वेळ घालवणं आणि त्याबरोबर आनंद मिळवणं आणि नैराश्य आणि चिंता दूर करणं यासाठी उपयुक्त ठरू शकतात. अर्थात हे नैराश्य किंवा चिंता जास्त वाढल्यास डॉक्टरांचा, मानसरोग तज्ज्ञांचा सल्ला आपल्याला घ्यावा लागतो. या काळामध्ये जो सामाजिक प्रश्न उभे राहतात, सामाजिक समस्या उभ्या राहतात, त्यामध्ये इतरांपासून वेगळं पडणं हा प्रकार घडतो. अनेकदा व्यवसाय बंद झालेला असतो किंवा नोकरी संपलेली असते. त्याच्यामुळे नेहमीचे जे आपले सहकारी असतात त्यांच्यापासून दूर राहिलं जातं. घरातली जी मुलं असतात किंवा लेकी-सुना किंवा जे असतात हे त्यांच्या कामासाठी, शिक्षणासाठी हे बाहेर पडत असतात. त्याच्यामुळे वृद्ध व्यक्ती ह्या एकट्या राहतात. अशा वेळेला त्यांना बरोबर कुणी बोलणं, त्यांना कोणीतरी बोलायला हवं असतं, ते मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात एकाकीपणा निर्माण होतो आणि त्यातूनही नैराश्याची भर पडते. कुठल्याही कार्यक्रमाला न जाणं अशा प्रकारचे व्यवहार घडू शकतात. त्याच्यामुळं ह्यासाठी जे आपले काही पूर्वीचे ऋणानुबंध आहेत, मैत्री परिवार आहे किंवा आपले काही ग्रुप्स आहेत, अशामध्ये निश्चितच आपण इन्व्हॉल्व राहिलं पाहिजे. अशा गोष्टींमधून आपल्याला निश्चितच किंवा कौटुंबिक जे काही आहेत आपले नातेसंबंध आहेत, अशा व्यक्तींना भेट देणं, त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांना फोन करणं, या पद्धतीने आपण आपला दिवस हा पूर्णपणे व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो. नाहीतर मग समाजापासून आपण अलग राहिलो आहे, कुटुंबापासून आपण बाहेर फेकलो गेलो आहे, अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. अनेकदा एक गोष्ट लक्षात येते, ते म्हणजे आर्थिक समस्यासुद्धा यामध्ये भर घालतात. आर्थिक समस्या जर असतील, जर वृद्धापकाळाचं योग्य नियोजन केलं नाही तर अनेकदा पैशांचा प्रश्न येतो. हा रोजच्या खाण्यापिण्याचा प्रश्न आला तर खूपच गंभीर असतो, परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे आजारपणाचा. आजारपणामध्ये जे खर्च होत असतात, वैद्यकीय खर्च होत असतात किंवा तपासण्यांमध्ये खर्च होत असतात, एखादी शस्त्रक्रिया करावी लागली तर हे जे खर्च असतात, हे खर्च कुठून उभे करायचे हा एक मोठा प्रश्न असतो. त्याच्यामुळं योग्य वयामध्ये सर्वांनी आपला जो वैद्यकीय विमा आहे हा उतरवायला हवा आणि आपल्या वृद्धापकाळाच्या दृष्टीने आपले आर्थिक नियोजनही करायला हवं. वेळप्रसंगी अशी गोष्ट असेल तर मुलांचं किंवा नातेवाईकांची किंवा मित्रांची सुद्धा मदत आपल्याला घ्यायला पाहिजे. अशा प्रकारचे संबंध आपण तयार केले पाहिजेत. वृद्धांचं
जे आयुष्य असतं हे अनेक समस्यांनी भरलेलं असतं. परंतु सामाजिक कार्यामध्ये जर आपण भाग घेतला, आत्तापर्यंतच्या आयुष्यात आपल्याला जो अनुभव मिळाला, जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्यासी शिकवावे, अशा प्रकारचं जर धोरण ठेवलं, तर निश्चितच आपला वेळही जाऊ शकतो आणि या सामाजिक समस्यांपासून किंवा मानसिक समस्यांपासून सुद्धा आपण दूर राहू शकतो. आणि मानसिक समस्या जर दूर ठेवल्या आणि जर नियमितपणे आहार, योग्य तो आहार, समतोल आहार, रोजचा व्यायाम आणि रोजची ठराविक विश्रांती ही मिळाली, त्याला छंदांची साथ मिळाली, तर वृद्धत्व हे निश्चितच आनंदी वृद्धत्व होऊ शकतं.